पेन आलं की मला उठवशील का रे? सो अशाच प्रकारे मी पण आता झोपते. पेन आलं की मला उठवशील ना? नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो आता मी आलेले आहे खोपट बस स्टँडला. खोपटवरून मी जाणार आहे अलिबागला म्हणजेच नागावला. सो आजचा माझा ट्रॅव्हल असेल खूप दिवसानंतरचा बसचा ट्रॅव्हल. आता माहीत नाही शिवशाही मिळते की कोणती बस मिळते, पण जी पण मिळेल मी माझ्या बसचा ट्रॅव्हल तुमच्यासोबत शेअर करेल. सो व्हिडिओला सपोर्ट करा आणि चला बाय बाय. आता आपण अलिबागला चाललो. तर अशा प्रकारे फायनली मी बसलेली आहे, म्हणजे खोपटवरून आत्ता बसलेली आहे. तर शिवशाहीच मिळालेली आहे मला. इथून आपला प्रवास सुरू झालेला आहे शिवशाहीचा. चला AC बस आहे आणि जास्त बाहेरचं तर तुम्हाला दाखवता पण येणार नाही, कारण का पाऊस पण आणि पावसाच्या सीझनमध्ये चाललेली आहे. आणि चला आता थोडा जशा प्रकारे मला माझा ट्रॅव्हल ब्लॉग दाखवते तो दाखवण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे मी आता ऑलमोस्ट ठाणा क्रॉस केलेला आहे, म्हणजे ठाण्यावरून कळवासुद्धा गेलेला आहे. म्हणजे थोड्या वेळामध्ये पनवेल येणार आहे. सो अलिबागला जाताना मेन स्टॉप जे आपल्याला लागतात ते पनवेल, पेन आणि त्याच्यानंतर अलिबाग. मध्ये थोडे छोटे स्टॉप आहेत. तर मी आता थोडंसं झोपून घेणार आहे. आणि अजून तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की नवरा माझा नवसाचा 2 आता येणार आहे. सो हा प्रवास करताना मला त्या पिक्चरची यासाठी आठवण झाली, कारण मी आता झोपणार आहे आणि त्यांना तो फेमस डायलॉग माहिती नाही, टिकरा ते पेन आलं की मला उठवशील का रे? सो अशाच प्रकारे मी पण आता झोपते. पेन आलं की मला उठवशील ना? सो चला मी झोपते आता आणि बघू आता पेनला मी उठणार आहे की डायरेक्टली अलिबागला जाणार आहे. ट्रॅव्हल झालेला आहे. पाऊस असल्या कारणाने जास्त तुम्हाला तेच कशाला दाखवू म्हटलं की तेच बाहेरून तुम्ही रस्ते बघणार काय बघणार, त्यापेक्षा थोडंसं कम्युनिकेशन केलेलं थोडं चांगलं, आणि म्हणून मी थोडंसं तुमच्यासोबत गप्पा मारते. सो अशा प्रकारे
जस्ट आता फक्त अर्धा तास राहिलेला आहे अलिबाग डेस्टिनेशन आपलं यायला. सो हा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही बघताय. मग तुम्हाला आवडत असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कसा व्हिडिओ वाटतो. डायरेक्ट अलिबाग स्टॉपला